नमस्कार मंडळी, आमच्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे. सकाळच्या 10 वाजलेले आहेत. मी आज आमच्या शेळीबद्दल तुम्हाला काही छोटीशी माहिती सांगणार आहे. तर मी सकाळची शेळीला पाणी पाजते, पर नंतर सावलीलाही बांधायची. तिची कशी काळजी घ्यायची. आता सध्या तर उन्हाळा चालू आहे, त्याच्यामुळे तिला काय खाण्याची जरा ही आभळच होती. हिरवं गवत ही काढी नाही. आता पाऊस पाणी झालं म्हणजे ही जास्त गवतं ही होते ती, त्याच्यामुळे तिची काय खाण्याची आभळ होत नाही. पण आता सध्या ही उन्हाळा ही आहे, त्याच्यामुळं काय तिची ही होती. तिचं एक पिल्लू झालं तर तिला, पण ती पिल्लू काय तिच्या पोटातच मेलं. त्याच्यामुळं काय आता ती सध्या एकटीच आहे. त्याच्यामुळे मी तिला लय काळजी घेते. सावलीला नेहमीच बांधते, खायलाही टाकते. रोज तिला कुठं भाकरी ही तुकडं हा असं चारवायला ठेवते. त्यात शिर्डीची तब्येत बी बरी नव्हती 2-3 दिवस, त्यामुळं डॉक्टरलाही फोन केला, पण डॉक्टर काय आलं नाही. किती 2-3 वेळा फोन केला, पण डॉक्टर काय आलं नाही. त्याच्यामुळं तिची लय आता मला काळजी घ्यावी लागते. खायला प्यायला वेळच्या वेळेला पाणी ही. आमच्या घरापासून आता जरा लांब बाबळीचं झाड आहे, तिथं शिर्डी बांधली सावलीला. आता तिथं सावलीला बांधली म्हणजे आता मी चालली घरी. मला तर संध्याकाळच्या सरपणाची काळजीच लागली बाय. आता सरपण तर तोडावंच लागल कसं केलं तर. हाय लाकूड, पण आता ते फुटतंय का नाही प्रयत्न तर करावाच लागल. जसं फुटल तसं फुटल. आता काय करायचं मग. तेवढं फुटलं तर बरं, नाही तर नाही फुटलं तर मला अजून सरपणाला जावं लागल. सरपणाला जायचं तरी काय जवळ जायचं आहे का, लय लांब जायचं आहे सरपणाला. चालूनच कटाळा येतोय सरपणाला जायचं म्हणलं की. असलं ऊन ताणन काय करायचं आता. ऊन ही पण गेल्या बघा आता मार्गच नाही. कसं केलं तरी आता एकटीला जाऊन आणावंच लागेल सरपण. आपल्यावर काळजी पडली. आता संध्याकाळचं स्वयंपाक तर करावंच लागेल की. उपाशी तर नाही ह्यांना ठेवून जमायचं. अजून कामानं आल्या म्हणते तो काय केलं मग, हिरबळ घरी होती. तुला आजचे दिवस सुद्धा सरपण आणणं झालं नाही का, ही वयलीच भीती आपल्याला. त्याच्यामुळं मला आता काय बी केलं तरी सरपणाला जाणं भाग. आता माळावर जावं लागेल. 2-4 दिवसाचं सरपण आणावं लागेल बाय. आता काय करायचं, गेल्या वगैरे मार्गच नाही. आता कठाळा आला बाया वडून वाढता ना ती लाकडं बी. किती वाढावं तरी ह्यांना. डोक्यावर घ्यायचं म्हणलं तर उचला ना, सोबत तर कोण नाही. तसंच आणलं वडत घरी. मग टाकलं तर घरी बी तिथं गुताडलं, तिथं बी वडाना. वडलं तसंच वडलं मग कुऱ्हाडीने हे तुकडं केलं. चुलीवरलं जेवण बाय म्हणते आमच्यात. गॅस पाहुणे रावळे आल्यावर होतो. मग घरचं जेवण आपलं चुलीवरलं चांगलं लागतं. घरगुती किती सरपण लागतंय त्याला. 2-4 लाकडं लावली की घरचा स्वयंपाक होतोय. तसं पाहुणे रावळे आल्यावर कुठं चूल पेटवायची. पाहुणे रावळे आले की आपलं गॅसवर केलं की तेवढंच होत आहे. मग आपला घरचा चुलीवर केला तरी चुलीचा स्वयंपाक कसा चविष्ट असतो, तसा गॅसवरला लागतोय का. कुठं भाजली तर कुठं कची राहिली. तसं चुलीवला चौकोंट जाळ लागतो. चांगला स्वयंपाक होतो चुलीवला चविष्ट. त्याच्यामुळं आमची ती म्हणते गॅसवरला स्वयंपाक नको, चुलीवलाच करत जावं. लाकडातली फळी बी पडली कुठं बाय तेवढी इथे घेऊन. आता कुठं पडली कोणा ठेव वडता नाही. कुठं आता लाकूड पडलं ते हुडकून आणावं लागेल. तिथनं आणल्यावर ना मग काय कुठं अशी पडली काय माहिती. आता फळे आता तिथली तेवढं 2-3 दिवसात एकदा सरपण तोडून ठेवलं म्हणजे 2-3 दिवस टेन्शन नाही. ते सारखं बी उली कुठं तोडत बसायचं. एकदा तोडलं 2-3 दिवसाचं म्हणजे काय काळजी नाही. आपलं पाऊस आला पाणी आला तरी टेन्शन नाही. शिर्डीचं बघायला गेलं तरी, नाहीतरी एक काम करायचं म्हणलं तरी सारखं बाया सरपण राहिलं आणि काटूक राहिलं आहे. सारखं त्यालाच घोकत बसावं लागतं. शिर्डी बघायची राहते, सगळंच राहतंय. मग मला तर वाटलं आता गावतंय का नाही सरपण, पण सरपण बी असं जे गावलं मला सरपण ते भारीच गावलं. पिरूचं गावलं निबारी एकदम. लय भराभरा जळत बी नाही दमा. आणि आपलं धन 2 लाकडं लावले तरी किती बी सरपण भारी जळतंय. त्याच्यावर लय करपत बी नाही आणि काहीच होत नाही. लय भारी स्वयंपाक होतो. तसं गॅसवर गॅस भरा जळला की तवा तापला की त्यांचा झाला लगेच धुरळाच. मग दुसऱ्या बायांनी किती बी सरपणाच्या ठेले लावते. आपल्याला काय त्यांच्यासारखं जमायचं आहे. आपण आणलं 2-4 दिवसाचं की बस करतोय. काय तुम्हाला सांगायचं आहे, मी सरपणाला गेलती. काय सरपण आहे वय तिथं मरणाचं सरपण. पण एकटीने आणायचं किती, बांधायचं किती, उचलायचं किती, पण घेऊन यायचं किती. पण ट्रॅक्टर जर कोण मला तिथं घेऊन जर दिला तर मी ठेलच लावून मग पाऊस येऊ नाही तर मग गॅस संपू. मला कशाची काळजी. वर्षभराचं सरपण मी एकदा साठवून ठेवीन. पण सरपण चांगलं तर स्वयंपाक चांगला. सरपण जर चांगलं नसलं तर सारखं ते धुरकाट झर स्वयंपाक व्हायचा. ते खाऊ तरी वाटा का कडू झर लागल धुराने सगळं. मग सरपण त्याला एकांत लाकूड जोडका नसल्या स्वयंपाक बी भारीच होणार. टेस्टी बाजूच लागणार. काय लाकडं काय सगळी सारखी असते ती का, काय भरा पेटते ती तर काय हळूहळू जळते ती.
ध्यानात ठेवा की आपण नेहमी सरपणाला जाताना वाळलंच लाकूड घेऊन या, वल्याला कधीही हात लावू नये. मैत्रिणींनो, वल्या फांद्या तोडू नका. झाडं जास्तीत जास्त लावताना तेवढं निसर्ग चांगलं राहील. झालं बाय आता एकदाची सरपण. कवाची ताण लागली मला, तर मी पाणी पिऊनच जरा घेते. काय तवा 2-3 दिवसाची काळजीच मिटली आता. चला बाय आता जरा आरामच करते. सरपण तोडून लय थकवा आल्यासारखं झालंय. जरा आराम केला म्हणजे जरा बरं वाटन. झालं बाय आता सरपण तोडून एकदाची. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी लागायची. व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.